नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामचंद्र सर्जेराव बर्गे बोलतोय। आज मी माझ्या शेतात वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे। आज तुम्ही बघताय महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस जोरात आल्यामुळं भाजीपाला पिकावर कीड आणि बुरशीजन्य रोगाची लागण झालेली आहे। बऱ्यापैकी काही प्लॉट गेलेले सुद्धा आहेत, टोमॅटोसारखे प्लॉट गेलेले आहेत। आता माझा वांग्याचा प्लॉट बघा, माझ्यासुद्धा प्लॉटमध्ये एक मला रोग बुरशीजन्य लागण झालेली आढळलेलं आहे। या इकडं पुढं बघा, हे पहा माझ्या इथं वांग्याचे लागण झाले। हे बघितलं का कॅमेऱ्याजवळ, हे फ्युजम म्हणून हे जमिनीतून बुरशीची लागण झालेली आहे ह्या वांग्याची, आणि त्यामुळं ह्यावर अन्नद्रव्य पूर्ण सप्लाय बंद झाल्यामुळे हे चांगलं झाड माझं सुकलेलं आहे। आज बाजारात वांग्याला खूप म्हणजे खूप दर आलेला आहे। कधी नव्हतं शेतकऱ्यांना बाजारभाव चांगला मिळत आहे। तरी ज्यांची वांग्याची लागवड आहे त्यांनी प्रत्यक्ष आपल्या प्लॉटमध्ये सकाळ संध्याकाळ पाहून निरीक्षण करणे, आणि अशा पद्धतीचं जर कुठं तुम्हाला रोगयुक्त झाड आढळलं तर त्याच्यावर तुम्हाला सांगतो मी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे जे द्रावण केलेलं आहे, तुम्हीसुद्धा कुठल्याही कंपनीचा चांगला ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास घेऊन त्याचं द्रावण केलं आणि प्रत्येक खोडात ओतलं। आज मी ते प्रत्येक खोडात वांग्याच्या 1 ग्लास करून प्रत्येक रोपाला मी ते आज त्याचं आळवणी घेतलेलं आहे। तर मला तुम्हाला सांगायचं म्हणजे वांगी उत्पादक शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की तुम्हीसुद्धा प्रत्यक्ष निरीक्षण करा। जमिनीतून ह्या बुरशीची लागण बऱ्याच ठिकाणी झालेली आहे। आज मी ते VSIचं प्रतिकार म्हणून आणलेलं आहे। तुम्ही कुठलाही ट्रायकोडर्मा सुडोमोनास वापरू शकता, पण त्यानं 100% त्या रोगाला अटकाव बसू शकतो।